गावा आता काही गेली तुम्ही जातो म्हणता काय गावाले? दोघी दोघी जाण तुम्ही. आणि घराचं कोण पाहिजे मग? घराची काही फिकर आहे ना तुम्हाला? हा का बस फक्त तिकडेच जायची फिकर आहे, जसं का तुमच्यासाठी गडास ठेवला आहे तिकडे. आई जाऊ दे ना. काऊन काऊन नाही म्हणतो तू? काम करायसाठी आहे ना बाई. हा तुला तर करायला लागत नाही काम, मग जाऊ काऊन नाही देत तू द्यायले? किती दिवस झाले त्या गेल्या का त्याच्या माहेरी? हा आणि बरं इथंच काय करून राहिले ते? आता कोणते कामं करून राहिल्या? कामं तर कोणतेच नाही करून राहिल्या. मग काऊन म्हणतो तू जाऊ नको म्हणून? बाकीचे कामं करते कामवाल्या, पण काही ना काही राहते ना, का जे घरातल्याच माणसाला करायला लागते. त्या काही दिवसभर बसल्या राहते का आपल्या घरी इथं येऊन? का नाही बा तुम्ही तुमचे कामं करायसाठी आम्ही इथंच राहतो. तुम्ही सांगा आम्हाला. चहा आहे, पाणी आहे, कोणी येणं आहे जाणं आहे, काही नाही करायला लागत. कधी नाश्ता बनवायला लागते, कधी काही करायला लागते. येणारे जाणारे चालूच राहते आपल्या घरी. आता भाई किती जण आले आजपर्यंत आपल्या घरी? आजपर्यंत तर कोणी दुपारी तिपारी आलं नाही का त्याच्यासाठी नाश्ता करायला लागून का काही करायला लागून म्हणून. तुमच्या तर कोणीच नाही येत घरी. आलं तर तिकडलं तिकडेच पळते बाहेरला बाहेर. घरात आले नाही पाहत. आम्हाला तोंडावर म्हणते म्हटलं बाई तुझी सासू आहे काय म्हणते. आपण म्हणा हो, मग राहू दे म्हणते, अंदर नाही येत म्हणते. कोण होय तुला ते म्हणणार? सांग बरं मला. मला सांग कोण होय ते म्हणणार तुले? हा का तुझी सासू आहे म्हणून? मी काय कोणासोबत भांडणं करतो का झगडे करतो? मला तर चांगलं आहे सगळ्यासोबत. मी कोणासोबत बोलत नाही म्हटलं. इतकं आहे का मला असं आवडत नाही याच्या घरात त्याच्या घरात हिंडणं. तुम्हाला पटते ते? आम्हाला नाही पटत. आम्ही नाही फिरत त्याच्या घरी. पण बोला लागते शेजारच्या पाजारच्या लोकांसोबत. मला माहिती तुम्ही काऊन म्हणून राहिला म्हणून. मी बोलली ना त्या दिवशी सुमन काकू सोबत, म्हणून माहिती तुम्ही एवढं बोलून राहिल्या. हो, फालतूच्या विचारपुसा करा लोकले. मग अंगावर येऊन पडली म्हणजे मग बोंबला. हा अंगावर आली म्हणजे तर मग जीवावर येते. मग तो असा ना ते तशी हे अशी हे चालते मग तुमचं. मी आताच सांगतो, आता ती गेली, तू सध्या जाऊ नको. तिला बोलावून घ्या 8-10 दिवसानं, आणि मग त्याच्यानंतर तू चालली जाय 8-10 दिवसासाठी. हा एका एकाने जा, असे एका काही जाऊ नका. आता बाई जर आता काही दिवस तुम्ही करून घेतलं तर काही बिघडते काय? काय करायला लागणार आहे? चहा पाणी फक्त, आणि दिलं ते ताट वाढून दोघा तिघाले. नाही तर सगळं तर ती बाईच करून घेते. ती पोरगी करते ना, तिला सांगत जा ना तुम्ही कामं. तुम्हाला तर ती पोरगी चालत नाही. तुम्ही सांगा बरं मग. आपण पैसे देऊन राहिलो तिले तर तिच्याजवळ कामं तर करून घ्या लागेल ना. आता मी काय तिच्यावर घरात लक्ष देत फिरू काय? हा कामवाली बाई कामवाली पोरगी. आपण काय पाहिजे तिच्या पोटातलं? मी कोणावर असा भरोसा करू नाही शकतो बाई. मी तुला आता सांगतो, एवढं मोठं घर आहे माया, भरलंच भरलं घर आहे ते. हा अन मी कोणावर असा एकाएकी भरोसा करू शकत नाही. तू घरी थांब, तिच्यावर लक्ष ठेवत जाय, नाही तर मग तिला बंद करून टाक. त्याची जिथे निकीले बंद करून टाका. आणि सगळे कामं आजपासून आता बाई करते. मी घरीच थांबतो लागन तर. मी काय करू कामं? मी माझ्यासाठी कामं नाही करायला लागले पाहिजे म्हणून तर म्हणून राहिला तुला घरी राह. ते पोरगी कामं करते, तिच्यावर लक्ष ठेव. हा मी बसू फिरू, कोणासोबत बोलू चालू का तिच्या माग फिरू? आता बाई कामं तर ती करते. तिच्या मागं कायले फिरायला लागते? चांगली पोरगी आहे ती. अशी काही बेमान नाही आहे म्हटलं. हा तुम्हाला सवय पडली आहे याच्या त्याच्यावर लक्ष ठेवायची आणि निभरोशेपणा करायची. अरे कधी कधी माणसाला कोणावर भरोसाही करायला लागत असते. असा भरोसा नाही केला ना, त्या लोकांना कोणी विचारत नाही, चांगलं नाही म्हणत मग. लय हुशार आहे तू. गेलं काही तर कोणाचं जाईन, माया जाईन, तुझ्या काय जाईन. त्या काय आणलं तुझ्या बापाच्या घरून? आईच काय तिथं तर तुला देईन. आता बाई तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलंय माझ्या बाप काळाचा नाही. हो आताच सांगतो, माझ्या बापाकडून जे होत होतं ते केलं. काय पोरगी दिली एवढी मोठी, मग अजून काय पाहिजे होतं? कोणी विचारलं असं तुमच्या पोराले? पोरी नसता भेटल्या. पोरगी भेटली, जिंदगी करून राहिली, तर कायले जास्तीचे नोकरी करून राहिला तुम्ही? राहिलं हे घराचं तुमचा अधिकार आहे ना, तेवढाच माझा अधिकार आहे म्हटलं घरावर. एकटेचाच नाही तुमचा. तुझ्या कायचा अधिकार? कायचा अधिकार आहे तुझ्या? सांग ना. हा यानं बांधलं का हे घर राजेश ना? का तुझ्या बापानं बांधलं? सांग ना, कोण बांधलं हे घर? म्या बांधलं म्हटलं, माझ्या नवऱ्याच्या कमाईनं. हा स्वतः म्हटलं टोपले उचलले म्हटलं, इथं इटा दिल्या, सारं केलं, तेव्हा एवढं मोठं घर बनलं म्हटलं. हा तुम्ही आल्या होत्या का इथं निवाड पाडाले? आमचा अधिकार नाही तर मग आम्ही काम कायले करावं? म्हणजे काय कामच करायचा अधिकार येते की आम्ही काय कामासाठी आलोय की इथं? पगार देऊन राहिला का तुम्ही आम्हाला? आमचा घरावर अधिकार नाही ना, तर आम्हाला म्हणाले तुमचा अधिकार नाही आहे. काही गरज नाही आम्हाला म्हणू नका काही. चाललो आम्ही. मी तर चालली आता आज गावाले. माझ्या बाबाला बोलावलाय मी चालली. पाहिलं बोलता काही जराशे? अको उभे राहता फक्त भूत बनून. थोडी उभा आहे, तुम्ही उभे आहे. हा का ते बोलून राहिले तर थोडी शब्द बोलून नाही राहिला का? तुम्ही नाही बोलून राहिले? मी काय बोलू आता बाईच्या मधात? तुम्ही दोघी जणी बोलून राहिल्या, म्हटलं बोलू द्या. तोच काय बोलन? इकून त्याची माय आणि इकून त्याची बायको, इकून माय बायको मै सून. काय बोलू मी? दोघंही नाही बोलू शकत आम्ही. आणि मी म्हणतो जाऊ दे ना, पाहून नाही जाऊ देत बा. तू मला हेच नाही समजत. हा घरी कायच काम आहे? आणि असलं थोडंसं ताट वाढून देणं, चहा पाणी तर तू करू शकतो ना. तू करते काम बाकीचे वरचे. एवढं बोलणं होतं, तोंड चालू होतं, तेवढे हातही चालू. हात पाय नाही काम करायला लागते जरा असं. वज्जर म्हातारीने झाली. मी इथून तर वावरात चालत जातो म्हटलं, तिकूनही चालत येतो एवढा उन्हाचा तानाचा. हा बाई फिकर आहे तू जराशी. तिला सुनबाईला बोलून राहिली तर अरे त्याची आता अवस्था आहे तशी, काय करणार आहे त्या? जाते त्या, जाऊ द्या. जाय बेटा सुनबाई, जाय. तुला जेवढे दिवस वाटते तेवढे दिवस राह. इथंच काय आहे? मग नाही तर काय तर मामाजी. आता तुम्ही सांगा, आता बहिणी जसं प्रेमानं म्हटलं का बरं जाय, किती दिवस राहायचा राह. लागन तर असं म्हटलं का बाई महिनाभर राहू नको, 8 दिवसच राह आणि येऊन जाय वापस. आपल्या घरी कामं आहे तर आम्ही येतो ना. ऐकतो प्रेमानं, पण प्रेमानं कधी बोलतच नाही आता बाई. मोहिनी मी काय म्हणतो, ते बाबाला राहू दे. मी स्वतःच नेऊन घालतो तुले. गाडी आणतो आणि गाडीत बस. ते काय काय सामान आहे घे आणि चल नेऊन देतो तुले. जेवढे दिवस राहायचं तेवढे दिवस राहून देतो. काय कायले आता त्याला देतो उन्हीची. एसटी नाही येईन, ते गाडी भेटते नाही भेटत.
तिथून इथपर्यंत या. त्याच्यापेक्षा मीच येतो ना. मला तर असं वाटते काही ना काही दिलं आहे बाई येईनं. हो तुझ्या मायबापानं काहीतरी माझ्या पोराला दिलं आहे, खाऊ घातला आहे त्यानं. म्हणूनच म्हटलं तो असा वागून राहिला. काय कसा बोलते तो? हा मी नेऊन घालतो त्या बापाला त्रास नको देऊ. इथं स्वतःच्या बापाला त्रास होऊन राहिला ते दिसत त्याले. हा रोज वावरात जाते आपला बाप पैदल पैदल, तिकून येते पैदल पैदल उन्हीचा तानीचा, पण ते नाही दिसत त्याले. तिचा बाप येऊन राहिला तर त्याला मोठी तकलीफ झाली. आई तू काय फालतू बोलतो? हा फालतू बोलताना वाद करायला लावतो घरात. आम्ही बोलत नाही काही नाही, आम्ही म्हणतो जाऊ दे आई होय, बोलाव नाही. बाबा सांग ना तुम्ही जराशी काही. हा बरं आम्ही म्हणतो का बाबा तुम्हाला पैदल जा म्हणून? तुम्ही सांगा. आता तुम्ही जाता, हातपाय मोकळे राहते बा म्हणून. मग त्याच्यासाठी आमचा दोष आहे काय? बाबाजवळ गाडी आहे, सगळं बरोबर आहे. आता बाबाने जात त्याला काय करावं आम्ही? मग दे ना तुझ्या सासऱ्याला एखादी गाडी घेऊन. काऊन नाही देत? त्याची ऐपत आहे नाही, तूच दे एखादी गाडी घेऊन. अरे हो राजेश, मी काय म्हणतो, देऊन दे एखादी सासऱ्याला गाडी घेऊन. परत दे. आता पगार इन्कम तुझे काय झालं दिल्ली तर बापाला देऊ शकतो, पण सासऱ्याला कोण नाही देऊ शकत? सासरा म्हणजे बापाच असते. बायकोचा बाप काय आणि आपला बाप काय? ते तुझ्या बापाला बाप मानते, तू कोण नाही मानू शकत? देऊन दे एखादी गाडी घेऊन तेली. ते बिचारे चालत जातील, कुठं जात जातील, पैदल पैदल काही फिरायला लागून तेली. ते म्हातारे झाले आता. फरक पडला काय तुमच्या डोक्यात काही? जास्त आलं का आपल्याला वाहत चाललं काय नदीनं? त्याला देऊन राहिले गाडी, देऊन घेऊन द्या. गाडी काय घेऊन द्या लागते, त्याला नाही घेता येत काय? त्याला जरूरत नाही म्हणून ते घेऊन नाही राहिले. एवढे थोडी आहे काही घायच नाही अजिबात काही. सगळंच बरोबर आहे म्हटलं त्याच्याजवळ. वावर आहे, शेत आहे, 2-2 पोरी आहे, एक पोरगा आहे, इंजिनियर बनलं पोरग. काही नाटकं करते फालतूचे, दाखवते आपल्याला गरिबी काही नाही म्हणून आमच्याजवळ. दाखवली आहे ते गरीब बिचारे, काय आहे त्याच्याजवळ? ते 3 एकर शेती येईन ते पिकत नाही बरोबर. तर माणूस दिवसाची रात्र, रात्राचा दिवस करते, किती कष्ट करते. आता ह्या वयात होईल काय त्याच्याकडून गाडी घेणं नाही घेणं? थोड्या पैशाची होते काय गाडी? राजेश देऊन देतो बेटा एखादी घेऊन, काही नाही फरक पडत. मी मागितली असती तर मला तर दिल्लीच असती ना घेऊन. आता काय लढतं घेणं, लुटून घेणं चांगलं घेणं. देऊन दे ना तुझ्या मायबापाला काही, इथून घेऊन अजून इस्टेट वाया चालली ना आमच्या घरची. घे गाडी देते तुझ्या बापाला. आता तू लढून राहिली बया बया, नाटक करून राहिली बया दाखवासाठी. सुनबाई काय झालं बेटा? काय रडा लागते? रडू नका. मस्त आनंदानं जा, आनंदानं राहा. आणि राजेश खरंच घेऊन देतो त्या सासऱ्याला गाडी. कसं आहे बाबू, त्याच्याकडून नाही उतरे घेणं. कसं आहे आता म्हातारे झाले ते, कसे जात जातील कुठं जाणं येणं हे ते करायला येऊन जाते त्याच्याजवळ. मामाजी तुम्ही किती चांगले आहे खरंच. मी तर म्हणतो पुढच्या जन्मात मला तुमच्याच पोटी जन्म घाला. आणि खरंच मी म्हणजे तुमच्या पोटीच म्हणजे पोरगी बनून आली पाहिजे पुढच्या वर्षी. मामाजी खरंच या वर्षी म्हणजे या वर्षी म्हणतो, या जन्मातही मी तुमची पोरगीच आहे. पुढच्या जन्मात मला असाच जन्म लाभू द्यायचा. नाही नाही बेटा, असं काही नाही आहे. आता कसं आहे, माणूस की नात्यानं आपला धर्मच आहे, एकामेकाची मदत करणं. बाबा कोणती घेऊन देऊ मग? तू पाहिजे बा, आता तुला कोणती योग्य वाटते तर मला काही समजत नाही त्याच्यातलं. माझ्याजवळ आहे तशीच घेऊन देणं. हलकीनं सोपी होते त्याला चालवायला. बरं ठीक आहे बाबा, इले पोचून देतो आणि त्याला मग घेऊन जातो. त्याला सांगू नको गाडी घ्यायला चाललो म्हणून, बिलकुलही सांगू नको. ते येणार नाही म्हटलं. ते एक काम कर, त्याला म्हणा मामाजी आपण बाहेर जाऊ असं तसं, कामी जाऊ, काम आहे मला, चला माझ्यासोबत, असं करून घेऊन जाय आणि मग घेऊन दे. बरं ठीक आहे बाबा, तसंच करतो मग आता. मामाजी आता बाईचं काय, पण तुम्हाला बोलत ना त्या. मला नाही बोलत ते आता थोडंसं बोलते, पण तशी नाही बोलत ते. माझ्यासमोर शब्द नाही बोलत ते तशी. बाबा आता तुम्ही आईला सांभाळ जावा. नाही तर माई गोरपिड्या निघून नाही तर घरात गेल्यावर. अरे हो, मी काय म्हणतो, आपल्या छायाला आनंद झाला कన్నా, तिला घेऊन येतो. आता तुम्ही माय म्हणते तिला चांदीचं नाही तर सोन्याचं काही करू म्हणते बा. करा ना बाबा, मग आईची इच्छा आहे तर काय हरकत आहे करायला. मी सप्पा नाही म्हटलं. मी म्हटलं तुम्हाला काय द्यायचं आहे तुम्ही पहा, तुमच्याजवळच्या पैसे ना ते एफडी तोडून राहिला ना, तर त्याच्यात दे म्हटलं. तर ते बोलूनच नाही राहिली काही. मला माहीत झालं ते कायच्यासाठी होतं. बाबा ते सारे पैसे मामाला द्यासाठी होय. अरे ते मामा काही नाही, बिमारी नाही त्याले नाटक केलं म्हटलं ते ना. मी गेलो त्या दिवशी दवाखान्याचं नाव सांगितलं ते ना, गेलो ना तिथं, आणले रिपोर्ट काढून. तर म्हणे नाही काहीच नाही, त्या नावाचं पेशंटच नाही आलं तिथं कोणी, मामाच्या नावाचं. खोटे बोलते बाबा हे काय करते. मला मोठ्या मामानं सारं सांगितलं, मी फोन लावला होता. म्हटलं मामा अशी अशी गोष्ट आहे म्हटलं लहान मामाची, तर त्याला असं झालं काय? तर नाही म्हणे, काही बोलते का म्हणे तो, म्हणे काही नाही झालं म्हणे त्याले. बिन का काय कमाल ह्या माणसाची, एवढा कसा काय खोटा बोलू शकते? बरं तो बायकोही, त्याची बायकोही खोटी बोलते. आणि एवढी मोठी बिमारी कॅन्सर सारखी राजा, खोटं बोलावं काय? देव न करून असं कधी काही झालं तर मग भोगत बसा. आता हाई नाही शरीराला बिमारी कोणती, तर काहीला सांगावं कोणाला कुठं नाटक. मामा सांगे मोठेवाले म्हणे, त्यानं म्हणे काही नाही म्हणे, ते म्हणे पैसे जमा करते म्हणे अन जमा करून ठेवते म्हणे. इले म्हणे आता त्याला माहित आहे म्हणे काहीची दुखती नस कुठं आहे म्हणून. भावात जीव गुतलाय म्हणे, चांगल्या भावात जीवनी गुतला म्हणे तिचा, याच्यातच गुतला आहे म्हणे पहिल्यापासूनच. काही करायचं बाबा, किती डाव लपून सोडून काही दिलं म्हणे. मी म्हटलं असं काय? हो म्हणे तुम्हाला माहितच नाही म्हणे, पण आपण म्हणतो म्हणे कायला सांगत बसावं आपण, ते देते तर जाऊ दे, घेऊ दे, आपलाच भाऊ आहे. पण हे लयच झालं ना म्हणे आता. त्या दिवशी म्हटलं ना माहिती तिले, मला गोष्ट माहित झाली तर मी म्हटलं तिले. तर ते म्हणे नाही म्हणे अशी गोष्ट नाही आहे म्हणे, माझ्या भावाला असं झालं तसं झालं. मी म्हटलं 1 रुपया देऊ नको म्हटलं, तू आता तुला सांगून देतो म्हटलं मी. माझ्याच पैसा म्हटलं तो जमा केला तर सारा. तर त्या पैशाचं म्हटलं आता एवढे आहे 6 लाख रुपये येते म्हणे ते म्हणे.
तर तेवढ्या याच्यात म्हटलं एखाद्या लाखाचं काही करून घे तिले आपलं छायाले. आता होतेच काय तर करून घे म्हटलं बाकीचा पैसा म्हटलं बँकेत ठेव म्हटलं तुझ्या नावानं असं म्हटलं बा तिले आता. हा बाबा बरोबर केलं तुम्ही. पैसा कसा आहे कामातच पडते कधी पैसा वाया जाते काय माणसाजवळचा. प्रत्येक गोष्टीला पैसा लागते म्हटलं. इले काय आहे आणि त्याला काय आहे त्याला मस्त इथे येते आयता बसते महिना 2 महिने. यावेळेस काय नाही बोटा कसा काय लवकर गेला तर. मामाजी जातच नव्हते ते वैशाली ताई मी आम्ही काही प्लॅनिंगच केली ते पाठवायची. सिलेंडर गेलं केलं तर मामीने म्हटलं चुलीवर स्वयंपाक करा म्हटलं. तर मामीची आली ना जीवावर. मामी म्हणे मामाला चला म्हणे गावाले. मी चुलीवर स्वयंपाक नाही करत असं तसं. हा तर इथे पैसे भेटायचे पहिलेच पहिले म्हटलं ते. कायचे पयाले बाबा तिथे नेलं कधी स्टँडवर तर गाडी आली टाइम होता तर माहित आहे 1-2 गाड्या चालल्या गेल्या पण भरल्या तरी गेले नाही म्हटलं ते भरले हुशार आहे. आणि वापस यासाठी त्याला असं वाटलं आतापर्यंत स्वयंपाक होऊन जाते जेवण नाही होते आपले. आता चला बा वापस तर चल वापस करे. अचानक तेवढ्यात माहिती माझा मित्र नाही का तो पवन पोलीस मध्ये आहे तो आला ना नागपूरला चाललो म्हणे मी म्हटलं जमलं म्हटलं का आता येईल घेऊन जा म्हटलं तिथपर्यंत. आता तरी म्हणून म्हटलं गर्दी आहे नेलं त्यांना देईल. मस्त आयडिया लावली तुम्ही तर. मग नाही तर काय तर मामाजी. अरे एवढा त्रास देऊन राहिला तर मामी आपण काही केलं नाश्त्याने का ते दोघच जण खाऊन घे सगळं. आणि आपल्या घरातले राहिले तसेच आम्ही तसंच राहू सगळे तसेच राहील. आणि त्या दिवशी माझ्या आईने चुलीवर स्वयंपाक केला म्हटलं. हो आता आम्हाला कसं मामाजी खाली बसता येत नाही दोघीले तर मग म्हटलं होतं त्याईले तर त्याईने तर हातच नाही लावला चालल्या गेल्या. मग आईनेच केला सगळं स्वयंपाक. मग सिलेंडर तापले तर 3 आहे. सिलेंडर भरलंच होतं मामाजी. मी बऱ्याच म्हटलं त्याईले म्हणजे याच्यासाठीच म्हटलं गेला पाहिजे म्हणून. तर मग आई अशी आहे मग आई तिथे चुलीजवळ जाऊन बसून गेली. तिला असं वाटलं खरंच गेलाय काय तिथेच घेतला मग स्वयंपाक करून. बरोबर ठीक आहे. राजेश मग आता तू तर इकडे जातो म्हणतो नाही मग आता छायाला घ्यायला कोणाला पाठवू. बाबा मी काय म्हणतो मला येऊ द्या जाऊन मी मोहिनीला पोचून देतो. अन काय म्हणते तर तिकडून आलो म्हणजे मग काय तू 1-2 दिवसानं मग मला ड्युटी करायला लागेल ना. 1-2 दिवसानं मग लागन तर घेऊन येतो तिला जाऊन. ठीक आहे चालते महिना आहे बाकी अजून काही फरक नाही पडत कधी गेलं तरी चालून जाते. ठीक आहे ना बाबा जातो ना मग आता. चाल ना मग करणं तयारी करणं आज नेऊन सोडून देतो तुले. आता दुपारी झाली काही झालं तरी गाडी आहे एसीची तर काही टेन्शन नाही आहे झाले. राजेशजी मामाजी किती चांगले आहे हो किती विचार करते सगळेचा. खरंच ना मी असे सासरे अजून कोणाला पाहिले नाही म्हटलं. मी तर म्हणतो देवाले कोणाला द्याव तर असेच सासरे द्याव. खरंच किती खुश राहीन त्या सुना जायले असे सासरे भेटले. तुला दिले ना मग देवाले म्हण ना आभार. आता देवा म्हणा तुमचे आभार का तुम्ही मला एवढे चांगले सासरे दिले. मग कोणती गाडी घेता तुम्ही माझे बाबा घेणार नाही पण. बरोबर घेते कोणाच्या हातचं घेऊन नाही घेऊ जेवाच्या हातचं बरोबर घेत असते. मी नेतो ना आयडिया नेतो बरोबर आणि आणतो. का मग त्याला शिकवण कोण त्याला तर चालवताही येत नाही. सायकल घेऊन फिरणारे आहे ते. अरे बा त्याला सायकल येते ना तर गाडी येते. ते कसं असते ज्याला सायकल येते ना तो हे गाडी आसानीनं चालवू शकते. ऍक्टिव्हा घेतो त्याच्यासाठी बस होऊन जाते बजेटमध्ये बसून जाते. काय आहे 2 महिन्याचा पगार जाईल लेकाले. बापरे एवढे महाग होईन का हो गाडी. हा 2 महिन्याचा पगार जाईल तुमचा. बापा नाही तर 1-1-1.5 लाखाची गाडी आहे ना. होते काय पाहतो 1 लाखापर्यंत चांगली. राजेशजी मामाजी तर आहेच आहे चांगले पण तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहे. काय झालं बाबूले काऊन लढते बाबू काऊन लढून राहिला एवढ्या जोरानं. मी काय करून लढून राहिला होता. मी काय एकसारखी घेऊनच बसत जाऊ काय त्याले पाहिजे वर्त घ्यायले. तुमच्या आईनं सवय लावून दिली त्याला घ्यायची वर्त आणि आता घेत नाही जीवावर येते त्याच्या. मग काही जीवनी होई काय. हा मी काय त्याला घेऊन बसले राहत जाऊ कामं कधी करत जाऊ घरातले कामही कर म्हणते मलेच लेकराले भागू म्हणते तू. मग ह्या कायसाठी आहे. आता तर घे त्याला लढून राहिला तू किती. मी काय करू मग लढू द्या. जोपर्यंत लढणार नाही तोपर्यंत तुम्हालाही समजणार नाही. कसे म्हणता तुम्ही लेकराला घेऊन बसतं लेकरू लढते हे दिसत नाही तुम्हाला. ये बाबू ये मग आता तशीच बसली होती ना मग त्यालाच घेऊन बसली असती तर काही बिघडलं असतं. तो तुझ्या मागं फिरून राहिला आता त्याला टोंगरावर चालता येते तर फिरते तू तुझ्या मागं हा. थकत नाही का मी घरातले कामं करून एकसारखे सगळे कामं करतो मी घरातले. तुमची माहिती 2 पोहे टाकायच्या कामाची नाहीये. माय मायले म्हणायच्या पहिले तुम्ही माय पहिलं किती कामं करते तर सांग मला मग करायला लावतो तिले. तिथे म्हटलं 3-3 सुना आहे म्हटलं माझ्या मायले एकटी नाही आहे ते. मग 3-3 सुना आहे तर 3-3 पोरं आहे घरातही एवढे काम आहे. मी तर इथे एकटाच आहे ना असं आहे का इथं 3 पोरं आहे ना एकटीच तू आहे करणारी म्हणून. त्या तुझ्या भावजाई नाही करत कधी कुरकुर बिचाऱ्या कामासाठी. करत नाही तर काय तर बोलतच राहते ते मंडोर भावजाई पाहिजे बरं किती बोलते भांडणच करते. बरोबर आहे तिचं एखादी तुफान पाहिजेच होती तुमच्या घरात. तुम्ही माहिती तशी जरा जास्त शायनीच आहे. आणि तुमची माय तर वायाडच आहे. आहेच माय शायनी. जास्त बोलत नको जो काय. आता शुभांगी येईन म्हटलं काय तर अधिक महिन्यासाठी तर तिच्यासाठी ते तिळाचे लाडू गिडू करून ठेवतो म्हणे आई म्हणे. मी नाही करत तिळाचे लाडू गिडू काही मला करता येत नाही. कारण तुमची आई करायला लावत येईलच. मी नाही जाऊ काय अधिक महिन्याले म्हणजे तुमची बहीण आली तर तिचीच सेवा करू का इथं. मी माय बापाली एकटीच पोरगी आहे म्हटलं. 3 भावा मिळून एकटीच बहीण आहे मी. नाही तर सांगतो त्याला तुमचे कसे बोलता म्हणून तुम्ही. माहीतच आहे त्याला आपली बहीण गरीब नाही आहे म्हणून जास्त सांगते म्हटलं ते स्वतः मुली का तिला चांगले कामं करायला लावत जा असं करायला लावत जा तसं करायला लावत जा नेहमी इथे येऊ नका देत जाऊ. हा तुम्हाला सांगत असेल ते स्पेशल सांगत असेल ना तुम्हाला अशी आहे तिच्यासोबत असे वागत जा तिले कामं करायला लावत जा असे सांगत असेल तुम्हाला. हे पाय जास्तीची करू नको पहिले लेकराले घे याले जेवायला दे पहिले भूक लागली आहे त्याला. हा नाही तर मग मी एका झापडीत म्हटलं मुस्काट फोडून टाकून तुझं. फोड ना माय मुस्काट तेवढंच राहिलं आता माय मुस्काट फोडायचं काय राहिलं. तुमची माय शिकवते तसे तुम्ही येता माय अंगावर.
मी माय नाही शिकवत, माय कधी नाही म्हणत तिच्यावर हात उचल, तिले बोल, तू करतो तशी म्हटलं बोलाजोगती. काय बाई रे, जरासं घराच्या बाहेर गेला आपण तर झालं काय तुमचं चालू? शांत राहू द्या ना जरासं घराले. घरही माणसाले जरासं शांत पाहिजे असते. सांग ना तुमच्या पोराले जरासं. हा, तुमच्या पोराले काय म्हटलं तुम्ही जास्तच उलट सारखंच पडवता काय? का तिच्या अंगावर हात उचल, तिले बोल. हा रे, काय बोलून राहिली हे? आई तिला सवयच आहे तसं बोलायची. मी अंगावरही गेलो काय तिच्या? लेकरू लढून राहिलं तर म्हणणार नाही का तिला घे म्हणून? माय कोण लढून राहिलं होतं? कोण लढू देऊन राहिली त्याले? हा, भूक लागली असेल ना त्याले, नाही तर झोप येऊन राहिली असेल. त्याला जीव खाऊ घालून दे आणि झोपून दे. कायले फालतू लेकराचे वाके करता हो तुम्ही दोघांच्या मधात? आम्ही म्हटलं लाईनाचे लेकरं एवढे मोठे केले. हा, दोघं जण होते तुम्ही, पण आम्ही लेकराला लढू नाही दिलं कधी. हा, तेवढ्यासाठी तर लढतेच लेकरं. पण म्हटलं स्वतःच्या याच्यासाठी लेकराला नुकसान नाही पोहोचलं म्हटलं. इले सांग ना जरा, शिले दे ना अक्कल दोन गोष्टीची. का असं असं करायला लागते, का तसं करायला लागते, लेकरं वागवायला लागते. हा, पैदा केलं म्हणजे झालं काय? हा, पैदा तर मी एकटीनंच केलं, तुम्ही थोडी केलं काही. बस पाहिलं तिकडून सोबत. मला सांगून राहिली इथं गोष्टी मोठ्या मोठ्या. तर हा, स्वतः वागून पाहता एखाद्या डाव. आज घेतलं मोठे यानं लेकराले, कधी घेत नाही. बाबा बाबा करते बिचारा आणि बसलं राहते तसंच, पण बाप नाही घेत कधी. ही गोष्ट बरोबर आहे रे तिची. तू कधीच घेत नाही त्याले. हा, मला आज नवल वाटलं त्या कसं काय घेतलं म्हणून. अरे घ्या लागते, बाप म्हणून काय झालं? बापाले लेकराची किती हे राहत असते. आई मला तू एक गोष्ट सांग, माझ्याजवळ टाइम राहते काय? सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी वावरत जातो म्हटलं. माझ्याजवळ नोकरी आहे का काय आहे? मला वावरातलं काम केल्याशिवाय पर्याय आहे काय? सांग बरं. अरे बाबू हो, आता त्या बापाने तेच काम केलं आयुष्यभर. मग काय लेकराला टाकून दिलं का फेकून दिलं? तिकून आल्यावर त्या बाप बरोबर लाड करे लेकरायचा. मग नाही तर काय आता बाई, तुम्ही सांगा बरं. एवढं तीर मारून राहिले काय हे? का मामाजी करू लागून राहिले नाही, येईल एकटेच करते काय हे? का नाही बाई, एकटेच काम करून राहिले तर गोष्ट अलग आहे. कधी कधी घ्यायला लागते एखाद्या डाव. आमच्या बाबाने एवढे लेकर वागवले पण कधी आम्हाला दुरावानी केला. आगीत तेल होत ना अजून, पण असं नाही का आग विजवायचा तर प्रयत्न तुझ्याजवळ कधी आहेच नाही. वाढून देशील पण कमी नाही करशील म्हटलं कधी कोणती गोष्ट. आई कुठे गेली होती तो? काय आणलं हे? अरे हे माहित आहे काय, ते साडी आणली हिच्यासाठी, आपली शुभांगीसाठी. म्हटलं ते येईन तर तिला साडी द्या लागून काय, तर घेऊन आली. 4,000ची साडी झाली आहे आता. बापा बापा, 4,000ची साडी आणली आता बाई तुम्ही? 2,000ची आणायला पाहिजे होती बाई. पाय आता लोकांचे पाय बाप चांदीचं करते, सोन्याचं करते, तांबा पितळ करते. आपल्याकडून जेवढं झालं तेवढं करा म्हणून मी 4,000ची साडी घेतली. आणि 4,000चं ती एक गंगाई घेऊन आली तिच्यासाठी तांब्याचं. म्हटलं आता हे देऊन देतो तिले. हा काय? हो, मी म्हटलं काही चांदी किंतीचं सोन्याचं देता काय? एवढी ऐपत नाही बापा आमची चांदी सोनं द्यायची. जेवढी आहे तेवढं करत असतो आम्ही. आता जेवढं तांब्याचं झालं ते मै पोरगी त्याच्या समाधानी आहे. मै पोरगी कधी अशी म्हणत नाही आई मला सोन्याचं दे, आई मला चांदीचं दे. ते हेच म्हणते, आई मला तुझ्या घरी यायला भेटते, 2 दिवस राहायला भेटते, त्याच्यातच मला आनंद आहे म्हणते. माय बाप हरपले म्हणजे मग भेटत नाही, दिसत नाही म्हणते डोळ्याला म्हणते. भेटून राहिले, दिसून राहिले, याच्यातच मला लय कमाई आहे म्हणते. मै काय करतं म्हणते त्या सोन्यान चांदीचं न तांबान पितळचं भांडे ढोबरं घेऊन काय करतं म्हणते ते जमा करून घरात, अशी म्हणते बाई मी पोरगी. हा, तिला काही लोभ नाही या गोष्टीचा. लोक कोणाला असते आता बाई, पण देत असते माय बाप. त्याला वाटते द्यावं आपल्या पोरीले. आपली ऐपत राहील तर देईन. तिच्यासाठी मी 5-50 हजार रुपये खर्च करू काय? इकडे माझ्या नवऱ्याला पोराले कष्ट करायला लावू आणि पोरीसाठी एवढ्याला खर्च करू काय? केलं, लग्न करून दिलं, सारं करून दिलं, डिलिव्हरी केली, सारंच केलं. मग आता अजून काय करायला लागते? जा ना, जेवढं आमच्याकडून झालं तेवढं केलं ना. अडचणले करूनच राहिलो अजून. मग त्याचे सासू सासरे त्याला विचारत नाही काय दिलं काय नाही म्हणून? नाही, ते कायले विचारून, बिचारे ते गरीब आहे. विचारत नाही माझ्या पोरीचे सासू सासरे कधी नाही. ना दिले मना करत कुठं जाय आले. जाय म्हणते बाई, म्हणते जाय म्हणते. माझी तब्येत खराब असो काही असो कधी म्हणत नाही. आणि मी तरी तुला कधी रोकटोक करतो काय? म्हटलं काय कधी आजपर्यंत का छाया तू जाऊ नको? जाय म्हणतो तुले. ना तुला विचारून राहिली का ती माई काय देते, त्या बाप काय देते, असं काही विचारलं का बाबा? मी तुला कधी नाही विचारलं नाही तुम्ही. पण मग आई म्हणे बा मले चांदीचं नाही तर सोन्याचं काही देतो म्हणे. आता हे पाय, तुझ्या आई बाबाची परिस्थिती आहे तशी म्हणून ते देतील तुले. आम्हाला काय करावं लागतं त्याचं? तुझ्या कामाचं, आमच्या कामाचं. आमच्याकडून जे होते ते आम्ही करतो. एवढं महागा मुलाचं होत नाही आता आमच्याकडून. आणि असं नाही का पैसा नाही म्हणून आमच्याजवळ आहे. पण मग काय पोरीवरच लुटून द्यावं काय सारं? हे माहिती आहे मी, पोरीवर लुटून द्यायला पोराली इकडे हे करून टाका कंगाल, ते जमत नाही मला. हा, मी माझ्या परीने राहत असतो. आईले किती समजदारी सांगितले तर समजते काय हो तिले? हा, तिच्या घरचे वाटत असं काय यायच्या सासरच्या लोकांनाच म्हटलं असं निले हे आण ते आण म्हणून. तिथं जाते ना मागते ते हे तोंडानं, आई मला हे पाहिजे, नाही मला ते पाहिजे. मागल्या दिवशी तर हिस्साच मागे बापाले. हवं छाया, हिस्सा खायला पाहिजे तुले. आपल्या घरी आहे नाही काय? शेतीवाडी सारं आहे. बाबाच्या इथं हिस्सा घेऊन काय करतं? भाऊ मोलाचे आहे, बाप महत्वाचा आहे. हा, घरदार तुटून जाते म्हटलं पोरीचं या हिश्श्याच्या पायी. काय करतं ते घेऊन? 3 पैशाची इष्टे पुरते का ते जिंदगीले? अरे बहीण भावाचे भाषाचे आपले रिश्ते निभत असते म्हटलं. जायला जागा राहते. आम्हाला भेटत होता आमच्या भावाच्या इथं हिस्सा. माझ्या भाऊ तर करोडपती आहे म्हटलं, ते बापापेक्षा श्रीमंत आहे. पण मी कधी म्हटलं मागितलं नाही माझ्या भावाले.
बरं झालं ते मायबापानं दिला नाही तुला, नाही तर काय माहित बापा आमच्यावर लांछन लागलं असतं सगळं येईनच घेतलं म्हणून. आता बाई घेतलंही असतं तर तुमच्या पोराच्याच कामात पडलं असतं ना. मी काय वाटून दिलं असतं का तिकडे लोकांना नेऊन? मग आता अधिक महिन्याला कुठे गेली असती बाई तू? अधिक महिन्याला रक्षाबंधनले जे हप्तारे जातो तू ते कुठे गेली असती मग? हा आता बाई हे बरोबर आहे तुमचं. आता मी झुरली असती, सगळ्या पोरी जाते येते, तर मग मला जायला नसतं भेटलं. म्हणूनच म्हणून राहिली तुले का माय बापाले कधी मागाव नाही, भावाईले कधी भावाई जवळचं हिसकून घ्याव नाही, त्याचा तोंडचा घास पुरत नाही म्हटलं आपल्याला. समजलं आता बाई मला, आता खरंच समजलं. आता नाही करणार मी अशी. आता पहा मला तर समजलं बा का आपल्या बहीण भावाले भाच्याले बापाले कधी काही मागू नये म्हणून. आपल्याला मायबाप जिवंतपणे दिसते डोळ्यानं, त्याची भेट होते, हेच आपलं लाख मोलाचं आहे म्हटलं ना. त्याच्यामुळं कधी कोण्या पोरीनं असं करू नये असं मला पटते. माझ्या सासूबाईनं मला सगळं समजून सांगितलं. म्हणून तुम्ही असंच करा, चांगले वागा, चांगले राहा. मी पण आता सुधारल्यासारखी वागतो आणि घरात लक्ष देतो. आणि आता माझ्या आईबाबाला कधी काही मागणार नाही. आपल्या भावाचं बापाचं घरच महत्वाचं आहे आपल्याला. कसंही आपण रात्रभरासाठी जातो तर आपल्या मनाला समाधानी होते. बरोबर ना वा? याच्यावर तुम्ही कमेंट करजा चांगल्या, वाईट नका म्हणून छायाले. भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.